नाही, संजय राऊत हे राहुल गांधींची नवरी झालेली आहेत. याच्या आधी देखील बघितलंय की दिल्लीमध्ये जायचं, राहुल गांधींची गुलामी करायची, हे संजय राऊतांचं काम झाले. काँग्रेसची जे स्वतः नवरी म्हणून आहेत त्यांनी इतरांना सून, इतरांना सासू म्हणू नये. अहो संजयजी राऊत, तुम्ही ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी पायघड्या घालत होत्यात, नवसं बोलत होतात, कशा पद्धतीनं राहुल गांधीच पुढचे पंतप्रधान आहेत अशा वल्गना करत होत्यात, तुम्ही राहुल गांधींची नवरी आणि मराठी भाषेत आणखी चांगलं सांगायचं झालं तर प्रेयसी म्हणून काम केलं होतं. परंतु राहुल गांधी यांनी तुम्हाला प्रेयसी म्हणून देखील ठेवलेलं नाही, हे देखील महाराष्ट्राने बघितलेलं आहे. काँग्रेसनं तुम्हाला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बाजूला ठेवलं. तुम्ही खूप प्रयत्न केले की काँग्रेसबरोबर युती करू, काँग्रेसला सोबत घेऊ, परंतु राहुल गांधींना लक्षात आलं की संजय राऊत नावाची प्रेयसी आपल्या काही कामाची नाही. याआधी संजय राऊत नावाची प्रेयसी शरद पवारांसोबत बसली होती, तिथेही काही डाळ शिजली नाही. त्यानंतर स्वतःच्या भावाला मंत्री करण्यासाठी उभाटा गटाकडे खूप पायघड्या घातल्या, तिथेही या प्रेयसीचा उपयोग झाला नाही. नंतर हीच प्रेयसी राज ठाकरेंकडे गेली, तिथेही काही डाळ शिजली नाही. आता हीच प्रेयसी वंचित आघाडीकडे मध्यंतरी जाऊन झाली, तिथेही काही शिजली नाही. त्यामुळे इतरांना सून, नवरी म्हणण्यापेक्षा आपण कशा पद्धतीनं 12 जणांच्या प्रेयसी आहोत याचं भान संजय राऊतांनी ठेवावं.